आरक्षणाचं विधेयक साम टीव्हीवरती एक्सक्लुझिव्ह आपण पाहू शकता। मराठा आरक्षण हे विधेयक बिनविरोध पारित केलं जाणार असल्याची मोठी बातमी हाती येते। कुठल्याही समाजाला न दुखावण्याचा यातनं प्रयत्न असेल। आरक्षणाच्या विधेयकावर चर्चा होणार नाही, सूत्रांकडून ही महत्त्वाची माहिती हाती येते। मराठा आरक्षण विधेयकावरती सर्वच पक्षातील नेत्यांची ही सावध भूमिका घेतल्याचं आपण पाहतोय। मराठा आरक्षण विधेयक हे बिनविरोध पारित केलं जाणार असल्याची महत्त्वाची माहिती हाती येते। कुठल्याही समाजाला न दुखावण्याचा यातनं प्रयत्न असेल। काँग्रेसकडून उपस्थित केलेल्या प्रश्नांवर विधिमंडळामध्ये उत्तरं दिली जाणार असल्याची सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन हे सुरू आहे आणि याच अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण विधेयकावर सर्वच पक्षातील नेत्यांनी सावध भूमिका घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। मराठा आरक्षण विधेयक हे बिनविरोध पारित केलं जाणार असल्याची चर्चाही आहे। कुठल्याही समाजाला न दुखवण्याचा यातनं प्रयत्न असेल। काँग्रेसकडून उपस्थित केलेल्या प्रश्नांवर विधिमंडळामध्ये उत्तर दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। विशेष अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याच्या कायद्याच्या प्रस्तावित मसुद्यावर विधिमंडळामध्ये बैठकीत मंजुरी सुद्धा मिळाली आणि याच महत्त्वाच्या विधेयकावर सुद्धा आपण मराठा आरक्षणाच्या विधेयकावर सर्वच पक्षातील नेत्यांनी सावध भूमिका घेत बिनविरोध हे पारित केलं जाणार असल्याचं सुद्धा कळतंय। कुठल्याही समाजाला न दुखावण्याचा यातनं प्रयत्न असणार आहे। तर आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याच्या कायद्याच्या प्रस्तावित मसुद्याला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर ते विधान भवनामध्ये दाखल झालेले आणि आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय की मराठा आरक्षण ठराव एकमतानं मंजूर करणार आहेत। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज यांच्याकडनं। सूरज, काय अधिकचे अपडेट आहेत? नक्कीच मराठा समाजासाठी आजचा महत्त्वाचा दिवस आहे। मराठा आरक्षणाबाबत जे विधेयक आज मुख्यमंत्री मांडणार आहेत यावरती कुठलीही चर्चा न करता तो बिनविरोध पारित केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ज्या सगळ्याच नेत्यांनी ही खरं तर सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे। ज्या ज्या पक्षाकडनं काही सूचना आलेल्या आहेत त्याला मुख्यमंत्री ज्यावेळी विधेयक वाचतील त्यावेळी त्याला उत्तर दिलं जाणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे मराठा आरक्षणावरती कुठलीही चर्चा न होता एकमताने हे विधेयक मंजूर केलं जाणार आहे। त्यामुळे कुठेतरी मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत लढा देत असलेल्या नागरिकांसाठी ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। आज मराठा आरक्षणासंदर्भातलं विधेयक हे देखील या ठिकाणी मांडण्यात येणार आहे। एकूणच संपूर्ण अहवाल हा देखील मुख्यमंत्री वाचून दाखवतील। त्यामुळे यावरती कुठलीही चर्चा न करता एकमताने मराठा आरक्षणाचं विधेयक आज पारित केलं जाईल। निश्चित तर मराठा आरक्षण ठराव एकमतानं मंजूर करणार असल्याची सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भात महत्त्वाची अपडेट देत होते। धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर काँग्रेसकडून उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सुद्धा विधिमंडळामध्ये उत्तरं दिली जाणार असल्याची महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण मराठा आरक्षणावर आता सर्वच पक्षातील नेत्यांनी सावध भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे बिनविरोध